वाडा तालुक्यातील बंद असलेल्या टायर कंपन्या रात्री सुरू असल्याची माहिती ॲडव्होकेट राहुल ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना समोर आणली. याबाबत त्यांनी प्रदूषण विभागाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. प्रदूषणकारी टायर कंपन्या ज्या भागात आहेत तेथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागेल. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. निघणाऱ्या कार्बनमुळे शेतीवर त्याचा परिणाम होऊन शेती नापीक होणार आहे. टायर कंपन्या बंद करण्यासाठी ॲडव्होकेट राहुल ठाकरे हे कोर्टाची लढाई लढणार आहेत, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. आजच्या मितीला जर आपण पाहिलं तर वाडा भौगोलिक परिसर म्हणजे वाडा कोलम उत्पादक असलेला सर्वात मोठा भातशेतीचा परिसर, या ठिकाणी येत्या या वर्ष 2 वर्षापूर्वीपासून टायर कंपन्या म्हणजे टायर पॅरालिसिस या प्रक्रिया करणाऱ्या टायरवरच्या कंपन्या आहेत. ह्याच्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात आता प्रदूषण झालेलं आहे की त्याच्यातून निघणारा धूर, कार्बन याच्यामुळं वनस्पतींच्या वाढीचा आणि मनुष्याच्या श्वसनाचे मोठे आजार झालेले आहेत. ह्याचा उहापोह पाहता आपण पर्यावरण संरक्षण व संवर्धन मंच या प्रकारे एक संस्थेचा एकत्रीकरण करून इथल्या पीडित आणि जागृत नागरिकांनी पर्यावरण संदर्भात मोहीम सुरू केली आहे की ज्या कंपन्या प्रदूषण करतात, ज्याच्यामुळं कार्बन किंवा इतर हवा पाणी प्रदूषण होतं आहे, ज्या पाण्याचा स्रोत हे भूगर्भातल्या पाण्यात लाखो वर्षात पण चांगले होणार नाही असं पाणी आतमध्ये टाकलं जातं आहे, या सगळ्या स्वरूपासाठी आपण NGT न्यायालयीन प्रक्रिया, ह्युमन राईट्स कमिशन या ठिकाणी आणि मागच्या पावसाळी अधिवेशनात त्याचा LAQ देखील लावलेला होता. त्याच्यातून 32 कंपन्या बंद केलेल्या होत्या, परंतु त्या कंपन्याही आज रातोरात काही सुरू आहेत. त्याच्याबाबत आम्ही MPCBच्या कदम साहेबांच्या अध्यक्षाच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना याबाबत माहिती दिली होती आणि त्यांनी 2 दिवसात याबाबत कारवाई आणि SOचा रिपोर्ट घेण्यासाठीची प्रक्रिया केली होती, परंतु आजपर्यंत त्याच्यावर कुठली ठोस कारवाई झालेली नाही. येत्या 8-10 दिवसात त्याच्यावर न्यायालयीन जी काही प्रक्रिया आहे तिचा चांगला उहापोह होणार आहे आणि येत्या हिवाळी अधिवेशनात देखील हा प्रश्न आम्ही पुन्हा मांडणार आहेत की लोकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या ह्या सगळ्यात भयानक टायर पॅरालिसिस कंपन्यांना बंद करून इतर शेती किंवा शेती पूरक किंवा इतर कंपन्या ज्या प्रदूषण विरहित असतील अशा चालू करा, परंतु या टायर पॅरालिसिस कंपन्या पूर्णपणे बंद झाल्या पाहिजेत ही आमची रास्त मागणी. Subscribe for more content.